पण एक जण म्हणाला, माझे आई वडील माझ्यावर एवढे प्रेम करतात, मी गेल्याशिवाय आई जेवतच नाही, मी गेल्याशिवाय वडील जेवत नाहीत, भाऊ जेवत नाही, माझी पत्नी जेवत नाही. महाराजांनी सांगितलं, बाबा तू माझ्याबरोबर चल, हे आपल्यावर प्रेम करतात, पण अंतकाळी आपल्याबरोबर कोणी येणार नाही. नाही, तो म्हणायचा माझ्यावर त्यांचं फारच प्रेम आहे, मला घेतल्याशिवाय कोणतंच कार्य होऊ शकत नाही घरातलं. महाराजांनी त्याला माऊलीनी आणि 3 दिवस त्या ठिकाणी त्याला अभ्यास दिला योगासनाचा. प्राणवायू आकर्षून घ्यायचे, तसा तो योग शिकवला. धेनू हा प्राणवायू असतो आणि ती आकर्षण केल्यानंतर तेवढ्या पुरता प्राण जातो आणि आपल्याला झालेलं सर्व काही दिसतो. घरी गेला, मग त्यानं झोपी गेला. सकाळी ज्या वेळेला बायको उठली आणि आपल्या पतिदेवाकडे गेली, पाहिलं तर ते मरून पडलेलं होतं. मग 6 वाजता मरून पडल्यानंतर आता पाहुणे तर कुठून येणार, मुंबईवरून येणार, पुण्यावरून येणार, मग आता काय करायचं? तर ते म्हणले, आता आपण एक खिचडी खाऊ म्हणले. बायकोनं खिचडी केली, एकटी खात बसली आणि खिचडी खाल्ली झाल्यानंतर आणि परत रडायला चालू केलं. आता होते, आता कसे गेले, सगळे गोळा झाले, आई वडील भाऊ बहीण गोळा झाल्यानंतर तयारी चालू झाली. त्यावेळेला माऊली त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी भिक्षा मागितली. अलक भिक्षां दे माई, अलक भिक्षां दे माई, अलक. ते एका पाहुण्यानं पाहिलं. पाहुणा त्या ठिकाणी आला की भिक्षा तुम्हाला देण्यात येईल, पण तुम्ही काय करायचं, ह्याला जिवंत करायचं. माऊली म्हणाले, ठीक आहे, ह्याला जिवंत करतो. मग एक करा म्हणले, एक ग्लास घेऊन या. ग्लास घेऊन आले आणि ग्लासमध्ये पाणी घेतलं, असं असं काहीतरी केलं, मंत्र मारला त्याच्यामध्ये आणि त्या म्हातारीला बोलवलं. म्हातारी, ये म्हणले, तू हे ग्लासातील पाणी पे. काय होईल म्हणले, हा ग्लासातील पाणी तू पेल्यानंतर तू मरशील आणि तुझा मुलगा जिवंत होईल. म्हातारी काय म्हणाली, मला काही एकटाच पोरगा आहे काय म्हणली, माझे आणखीन 2 पोर आहेत म्हणले. बाप तर अगोदर निघून गेला ह्यांचं हे बघून. बाप थांबलाच नाही, नको म्हणलं हे राड्यात आपल्याला बसायला. मग बहिणीला बोलवलं, माझा भाऊ असा आहे तसा आहे. बहीण सुद्धा लय रडत होती. मग माऊली म्हणाले, ही ग्लास घे म्हणले आणि ही ग्लास घेतला की तुझा भाऊ जिवंत होईल आणि तू मरशील म्हणले. बहीण म्हणाली, माझ्या नवऱ्याला कोण सांभाळणार आहे म्हणली. ती भावाला बी बोलवलं. ती म्हणला, ही मेल्यानंतर सगळे अनाथ होतील, ह्याला कोणी सांभाळायचं. मग शेवटी पत्नीची पाळी आली, तिला बोलवलं. तिला सांगितलं माऊलीनी, हा ग्लास घे आणि हा ग्लास घेतल्यानंतर तू मरशील आणि तू मेल्यानंतर हा तुझा पती जिवंत होईल. नवऱ्यालाही बरं वाटलं. काय खात होती मग ती खिचडी. माझ्यावर प्रेम आहे म्हणले, ती पेणारच म्हणले. पण बायको माया काय म्हणाली, आता मी पेले पण लेकरा बाळाला कोण आहे का म्हणले. त्याला विषय मिटला. त्यानं त्या धेनू नावाच्या प्राण लावलेला त्यानं पाहिलं, अरे बापरे. मग ते माऊली बरोबर जाण्याकरता निघाला. तेवढ्यात बायकोने पॅन्ट ओढली तिची. कशा चाललाव, खिचडी खाताना तुला बरं वाटत होते की, म्हणजे आपला तू देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही.